तुम्ही कोणत्या पक्षाला मानता याच्याशी मला कर्तव्य नाहीये. आणि कसं आहे, सुशिक्षित असून नुसतं चालत नाही, सुज्ञ असावं लागतं. बहिणाबाई चौधरी अशिक्षित होत्या पण सुज्ञ होत्या. आज ती गोष्ट मला असं वाटतं सुज्ञ लोकांची आज गरज मला असं वाटतं भारताला आहे, महाराष्ट्राला आहे, सर्वात जास्ती महाराष्ट्राला आहे. कारण महाराष्ट्र हा दिशादर्शक आहे, लीडर आहे. महाराष्ट्राने या देशाचं प्रबोधन घडवलेलं आहे. विचार या सगळ्या गोष्टींचा महाराष्ट्रातनं गेलाय. तुम्ही कम्युनिझम घ्या, हिंदुइझम घ्या, सोशलिझम घ्या, कुठचाही इझम घ्या, ज्याचा उगम महाराष्ट्र आहे. करेक्ट. सगळे कळलं का? त्याच्यामुळे तुम्ही कुठचीही गोष्ट म्हणजे दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज देखील महाराष्ट्रातनं गेले, बाबासाहेब आंबेडकर देखील इथूनच गेले, ज्योतिराव फुले देखील इथूनच गेले, टिळक देखील इथूनच गेले. आज तो महाराष्ट्र जर समजा कुठेतरी सगळ्या ठिकाणी चाचपडत असेल तर मला असं वाटतं ही धोक्याची सूचना आहे, धोक्याची घंटा आहे. आणि जातीपाती आणि असल्या फालतू गोष्टींमध्ये आपण बरबटून जाण्यापेक्षा उत्तर प्रदेश, बिहार आणि या भागाची काय अवस्था झाली आहे आपण बघू शकता. आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे आता, मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत. हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत आणि आम्ही गाफील आहोत. ही महाराष्ट्राची दुर्दैवी शोकांतिका आहे. आज आपल्याला असं वाटतं आपण जातीसाठी म्हणून काहीतरी करतोय, काही नाही, हे कोणतरी चालवतंय, षडयंत्र आहे. याच्यासाठी काही चॅनल्स काम करतायत, सोशल मीडिया काम करतोय, काही नेते काम करतायत, काही पक्ष काम करतायत. हे सगळं महाराष्ट्राचं एकत्रीकरण हे विखरून टाकायचं याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला जर समजा आजही भान घेणार नसेल या गोष्टींचं, आणि त्याच्यात आमच्या देशातले राज्यातले जे सगळे काय नेते मंडळी आहेत मशगूल आहेत त्यांच्या सत्तेत, महाराष्ट्र म्हणून कोणी विचार करायला तयार नाही. कधीतरी महाराष्ट्रावरची पुस्तकं खरंच काढा आणि एकदा वाचा, मग कळेल आपली काय ताकद होती, किंवा रादर आज ताकद आहे आपली. सगळ्या गोष्टींमध्ये महाराष्ट्र हा पुढारलेला आहे. मला अनेकदा ते मागे एकदा ते हे बोलले होते नाही का, कोण तुमचे एक राज्यपाल होते, की इकडचे जर समजा गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले, कोश्यारी महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं. मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिलं विचारा ना त्यांना. त्यांना त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात यावं असं वाटलं, कारण महाराष्ट्रामध्ये जी मशागत केलेली जमीन आहे मराठी माणसांनी, बौद्धिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या जी मशागत केलेली जमीन आहे ना, ती त्यांच्यासाठी पोषक होती, म्हणून ते महाराष्ट्रात आले. जा सांगा म्हणून, जातील का बघा, जाऊन करतील काय जाऊन. मला अजूनही कळलेलं नाही ते बुलेट ट्रेनचं. 2 तासामध्ये का 2 तासात काहीतरी मुंबईवरनं अहमदाबादला 2 तासात जाणार. काय करणार, जाणार ढोकळा खाणार परत येणार, काय करायचं काय. मुंबईत चांगला मिळतो, त्याच्यासाठी 1 लाख कोटी कशाला घालवायचे. पण मला असं वाटतं चारी बाजूला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे, तो दक्ष असला पाहिजे. आपल्या हाताखालची जमीन, मी कालच सांगितलेलं आहे, मला माहिती नाही की आपल्यापैकी किती जणांनी पाहिलंय. मी हे बोलत राहणार, सतत बोलत राहणार, मराठी माणसाला सतत हे मी सांगत राहणार. तुम्हाला असं वाटलं असेल की मी काल सांगितलं, मी परत आज सांगेन. आपण ज्याला जगामध्ये आपण ज्याला इतिहास म्हणतो, आम्ही जो इतिहास वाचला जे सांगतो, तो संपूर्ण इतिहास हा भूगोलावरती अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं, मुघलांनी हे केलं, तुमचं चंगीज खानने हे केलं, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, सगळी जी युद्ध बघितलीत. आपल्याकडे ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 28 किल्ले दिले, 28 किल्ले का दिले, जमीन. सो भूगोल हा काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाला त्याला आपण इतिहास म्हणतो. क्या बात.
आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. महाराष्ट्राची जमीन पूर्वी युद्ध करून तरी घेतली जायची, आता ती तुम्हाला कळत पण नाही, इतक्या चालाखीने विकत घेतली जाते. मी तुम्हाला खरंच सांगतो, या ह्याच्यात उद्या तुम्हाला कोणीतरी विचारतात माणसं की तुम्ही कुठे राहणार आहे, तुम्ही सांगता हिंदुस्थानात राहतो. हिंदुस्थानात कुठे? महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात कुठे? नाही, मी पिंपरीला राहतो, चिंचवडला राहतो. पिंपरी चिंचवडला कुठे राहतो? हे हा माझं घर. घर म्हणजे काय? तो जमिनीचा तुकडा. तो जमिनीचा तुकडा म्हणजे तुमचं अस्तित्व. ते जर अस्तित्वच जर समजा तुमच्या हातातनं गेलं, तुमच्या पायाखालून जर गेलं, कोण तुम्ही? तुमची भाषा जर समजा तुमच्या राज्यामधनं निघून गेली आणि दुसऱ्या भाषा यायला लागल्या, कोण तुम्ही?